लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 11 वाजता देखील वाटप झालं होतं आणि त्याचा डेटा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगत आहे। आज सकाळी किती वाटप झालंय, कोणाला वाटप झालंय, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तुम्हाला 1500 रुपये आले असतील, पुढचे 1500 रुपये कधी येणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। आणि मागे ज्या ताईंना पैसे आले नव्हते ते देखील त्यांना कधी येणार आहेत आणि किती ताईंना पैसे आलेले आहेत सर्व तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आज तुम्हाला किती रुपये जमा झाले, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि किती रुपये जमा झालेत सर्वांनी पट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा, तुमच्यासाठी मी एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेले आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि वाटप किती ताईंना झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आज 1500 कोणाकोणाला मिळाले आहेत, तर 46 लाखापेक्षा जास्त ताईंना सकाळी 11 वाजता 1500 रुपये जमा झालेले आहेत। हे 1500 रुपये कोणत्या महिन्याचे असणार आहेत सगळं सांगणार आहे, कोणीही काळजी करू नका। सर्वांनी फक्त आकडेवारी ऐकायची आहे। सगळ्यात अगोदर ही आकडेवारी तुम्हाला या आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हे युट्यूबचं चॅनल खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हे युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाची माहिती या चॅनलवर भेटत असते। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे 3000 किती लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत, तर तब्बल 2,32,000 महिलांना 3000 त्या ठिकाणी मिळालेले आहेत। तर बऱ्याच ताईंच्या मनात हा प्रश्न आला असेल की कोणाला 1500 भेटतायत, कोणाला 3000 भेटतायत, कोणाला 4500 भेटतायत, तर कोणाला 12000 भेटतायत, ते कशा पद्धतीने भेटतायत ते सांगा। तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, सर्व तुम्हाला सांगणार आहे। अगोदर वाटप कशा प्रकारे झालेलं आहे ते सांगणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहेत। आणि लाडक्या ताईंनो आज कोणाकोणाला आनंद झालाय सर्वांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं यावेळी बऱ्याच एक्स्ट्रा ताईंना पैसे भेटणार आहे। तर तब्बल 2,52,00,000 महिलांना या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे। एवढा मोठा आकडा असल्यामुळे सर्वांना एकाच दिवशी पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे 7 मार्च ते 15 मार्च पर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे। तर लाडक्या ताईंनो पहिली गोष्ट तर क्लिअर झालेली आहे। आता दुसरी गोष्ट पाहूया, 4500 रुपये कोणत्या ताईंना भेटणार आहेत। तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले होते त्यांना अप्रुव्हल भेटले नव्हते आणि काही महिलांना अप्रुव्हल भेटून सुद्धा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता। तर अशा महिलांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 4500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे त्या महिलांना 3 हप्ते त्या ठिकाणी भेटलेले आहेत। 4500 रुपये त्यांना भेटणार आहेत। त्याची आकडेवारी पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते। किती ताईंना 4500 रुपये मिळाले त्याची आकडेवारी देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर पुढची गोष्ट, काही ताईंना 3000 रुपये भेटलेले आहेत। तर लक्षात घ्या 3000 रुपये कोणाला भेटलेले आहेत, तर लक्षात घ्या जानेवारी महिन्यात ज्यांना पैसे भेटलेले नव्हते त्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3000 भेटलेले आहेत। बऱ्याच ताईंना वाटत असेल की 3000 आले म्हणजे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असतील, तर तसं नाहीये। त्यानंतर बऱ्याच ताईंना म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 7 हप्ते मिळाले होते त्या ताईंना या ठिकाणी 1500 रुपये भेटलेले आहेत। आज बऱ्याच ताईंना 1500 रुपये भेटलेत, पण ते आहेत फेब्रुवारी महिन्याचे। मार्च महिन्याचा हप्ता कोणालाही त्या ठिकाणी भेटलेला नाही। तर लाडक्या ताईंनो कोणी टेन्शन घेऊ नका की आता मार्च महिन्याचे पैसे भेटणार का नाही। आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या होत्या की एकत्र आम्ही 3000 रुपये देणार आहोत। तर लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे 15 मार्च पर्यंत हे वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्हाला परत एकदा 1500 रुपयांचं डीबीटी होणार आहे। कारण की सरकारने अगोदर निर्णय घेतला होता की फेब्रुवारीचे पैसे टाकूया, त्यानंतर त्यांचा निर्णय बदलला आणि त्यांनी ठरवलं की फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्र पैसे टाकूया। त्यामुळे फेब्रुवारीचे पैसे सर्वांना मिळालेले आहेत। मार्च महिन्याचे 1-2 दिवसात तुम्हाला सर्वांना पैसे मिळून जातील। त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका, आपण प्रत्येक वेळेस एकदम महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवर घेऊन येत असतो। तर लाडक्या ताईंनो बघा, मी एक छोटासा तुम्हाला प्रश्न विचारते, मी जी तुम्हाला माहिती सांगते ती तुम्हाला आवडते का? सगळ्यांचा विश्वास आपल्या चॅनलवर तयार झालेला आहे, तो विश्वास मी कधीही तोडू देणार नाही। त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका, तुम्हाला 100% मार्च महिन्याचे 1500 रुपये लवकरात लवकर 1 ते 2 दिवसात मिळून जातील। तर लाडक्या ताईंनो आता आपण आकडेवारी पाहूया की कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या महिलांना किती पैसे भेटलेले आहेत। ही आकडेवारी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। ही आकडेवारी अजून कुठेही पुढे आलेली नाहीये। तर बघा लाडक्या ताईंनो, 1500 म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 46 लाखांपेक्षा जास्त महिलांना मिळालेला आहे। त्यानंतर 3000 रुपये 2,32,000 महिलांना मिळालेले आहेत। ज्या महिलांना
जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळून 3,000 रुपये हप्ता मिळालेला आहे. त्यानंतर मागचे 2 हप्ते न मिळालेल्या ताईंना 4,500 रुपये मिळालेले आहेत आणि हे 4,500 फक्त 13,000 महिलांना मिळालेले आहेत. त्यानंतर काही ताईंना 12,000 देखील मिळालेले आहेत. अशाही काही ताई होत्या की ज्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता. त्यांना आता 8 हप्त्याचे एकत्रित 12,000 रुपये मिळालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,000 महिलांना हे 12,000 रुपये मिळालेले आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेत आणि तुम्हाला आता कोणता हप्ता मिळालाय? तुमच्या अकाउंटवर आज किती पैसे जमा झालेत? सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये पटापट तुमचं नाव व जिल्हा आणि किती पैसे आलेत लिहून पाठवायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याबद्दलची अचूक माहिती मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.